नमस्कार मित्रांनो, मी विजय पाटील. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर आपण प्रत्येक वेळी तुमच्यासाठी नवीन कार, सेकंड हँड कार आणतोय. तर आज आपण आलो सिट्रॉन शोरूममध्ये आणि माझ्या पुढे जी कार बघताय ही सिट्रॉनची बसाल्ट मॉडेल आहे, सेकंड टॉप मॉडेल असणार आहे. तर या कारचा आपण पूर्ण आज रिव्ह्यू घेणार आहोत. जसं की गाडीचा फ्रंट व्ह्यू, राईट व्ह्यू, रिअर व्ह्यू अशा प्रकारे आपण तुम्हाला गाडीची पूर्ण आज माहिती देणार आहोत. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या गाडीची पूर्ण माहिती बघण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर आता वेळ न घालवता आपण गाडीची माहिती सांगायला सुरुवात करूया. आता तुम्ही गाडीचा पुढील लुक बघू शकताय. काही अशा प्रकारे फ्रंट लुक मध्ये गाडी तुम्हाला मिळणार आहे. तर प्रथमतः आपण तुम्हाला गाडीची की दाखवूया. तर अशा प्रकारे गाडीची की येणार आहे. यात तुम्हाला लॉक अनलॉकचा सुद्धा ऑप्शन दिलेला आहे. तर मित्रांनो, गाडीचं जर प्रोफाईल बघायला गेलं फ्रंटमध्ये, तर तुम्हाला फ्रंटमध्ये अशा इथे प्रकारे DRLs येणार आहेत. त्यामध्ये तुम्हाला खाली टर्न इंडिकेटर्स येणार आहेत. गाडीची चावी माझ्याजवळ असल्यामुळे गाडी मित्रांनो लॉक अनलॉक होते. त्याबरोबर खाली तुम्हाला LED प्लस प्रोजेक्टर हेडलॅम्प सुद्धा यामध्ये इन्क्लूड करण्यात आले आहेत. त्यानंतर मित्रांनो, खाली जर बघायला गेलं तर काही अशा प्रकारे तुम्हाला इथे ॲक्सेसरीजमध्ये एक्स्ट्रामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम लावू शकता. टॉप मॉडेलमध्ये यामध्ये तुम्हाला इथे प्रॉब्लेम्स इन्क्लूडमध्ये येणार आहेत. तर मित्रांनो, साईड फ्रंटमध्ये आणि जर अशा प्रकारे बघायला गेलं तर इथे तुम्हाला ब्लॅक फिनिशमध्ये तुम्हाला अशा प्रकारे नेटमध्ये डिझाईन बघायला मिळणार आहे. त्यानंतर इथे तुम्हाला अशा प्रकारे स्टील गार्निशमध्ये कनेक्टेड नाही, पण इथून इथे अशा प्रकारे डिझाईनिंग आहे. इथे तुम्हाला सिट्रॉनचा प्रीमियम असा लोगो मिळणार आहे. त्याबरोबर इथून सुद्धा अशा प्रकारे टू टाईप्समध्ये तुम्हाला स्टील गार्निशमध्ये डिझायनिंग बघायला मिळणार आहे. तर गाडीचा मित्रांनो फ्रंटमध्ये ओव्हरलुक बघायला गेलं तर खूप चांगल्या प्रकारे यामध्ये सिट्रॉनमध्ये दिलेलं आहे. तर बोनेट डिझाईन बघायला गेलं तर काही अशा प्रकारे तुम्हाला बोनेट डिझाईन येणार आहे. क्लीन अँड चांगल्या शेपमध्ये बोनेट डिझाईन सुद्धा आहे. यामध्ये तुम्हाला फ्रंटमध्ये अशा प्रकारे दोन वायपर्स आहेत. वरच्या साईडला जर बघायला गेलं तर तुम्हाला अँटेना सुद्धा इन्क्लूड करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, आता आपण गाडीचं साईड प्रोफाईल जर बघायला गेलं तर काही अशा प्रकारे तुम्हाला साईड प्रोफाईल येणार आहे. बघू शकता क्लीन अँड क्लिअर मध्ये. तर मित्रांनो, टायर साईज जर बघायला गेलं यामध्ये तुम्हाला 205/60 R16 टायर्स मिळणार आहे. यामध्ये तुम्हाला व्हील जी आहे ती इनबिल्ट यामध्ये तुम्हाला येणार आहे कंपनी फिटेडमध्ये. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला ओव्हरएम मध्ये इंडिकेटर सुद्धा इन्क्लूड करण्यात आलेले आहेत. यामध्ये तुम्हाला इथे मॅन्युअली की लॉक सुद्धा वापर करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, बॅक प्रोफाईल काही अशा प्रकारे येणार आहे. यामध्ये आता बघायला गेलं तर तुम्हाला इथे सिट्रॉनचा अशा प्रकारे इथे बॅचिंग येणार आहे. इथे सिट्रॉनचा लोगो येणार आहे. वरच्या साईडला जर बघायला गेलं तर यामध्ये तुम्हाला डिफॉगर सुद्धा इन्क्लूड करण्यात आलेला आहे. त्याबरोबर इथं स्टॉप लॅम्प पण आहे. स्पॉइलर वगैरे काय तुम्हाला इथं बघायला मिळणार नाही. सारखी अँटेना पण तुम्हाला यामध्ये बघायला मिळणार नाही. आणि बॅक वायपर पण सेकंड टॉप मॉडेल असल्यामुळे तुम्हाला यामध्ये नाही. त्यानंतर मित्रांनो, येथे तुम्हाला साईड टर्न इंडिकेटर्स मिळून जाणार आहेत. त्यावर तुम्हाला टेल लॅम्प सुद्धा मिळून जाणार आहे. आता मित्रांनो, आपण गाडीचा तुम्हाला बूट स्पेस दाखवूया. 470 लिटरपर्यंत गाडीचा बूट स्पेस आहे. तर इथून खाली बटन प्रेस करून अशा प्रकारे मॅन्युअल प्रकारे तुम्ही बूट स्पेस ओपन करू शकताय. तर बघू शकताय तुम्ही बूट स्पेस चांगल्या प्रकार आहे 470 लिटरपर्यंत. तर यामध्ये तुम्हाला खाली स्टेपनीज टायर सुद्धा इन्क्लूड देण्यात आलेला आहे. तुम्ही बघू शकता खाली पण चांगल्या प्रकारे स्पेस आहे. टूलकिट वगैरे जरी तुम्ही इथं वर जरी ठेवायचं म्हणलं तरी तुम्ही ठेवू शकता. तर मित्रांनो, टेलगेट जे आहे ते टेलगेट ओपन केल्यानंतर सुद्धा तुम्हाला इथे अशा प्रकारे दोन लॅम्प्स मिळून जाणार आहे. जेणेकरून तुम्ही जर रात्रीच्या वेळी जर टेलगेट ओपन केलं तर मागे जी गाडी येते त्यांना कळेल की पुढच्या साईडला गाडी स्टॉप झालेली आहे. तर इथून तुम्ही तिथे अशा प्रकारे सुद्धा तुम्हाला एक हँडल दिलेलं आहे टेलगेट खाली येण्यासाठी. आणि इथं पण असा हँडल तुम्हाला देण्यात आलेला आहे. तर इथून तुम्हाला मॅन्युअली तुम्हाला अशा प्रकारे टेलगेट खाली करायचं आहे. तर मित्रांनो, आता गाडीचं लेफ्ट व्ह्यू जर बघायला गेलं तर काही अशा प्रकारे येणार आहे. तर लेफ्ट साईड प्रोफाईल अशा प्रकारे येणार आहे. इथे तुम्हाला येणार आहे पेट्रोलमध्ये, इथे पेट्रोलचा ऑप्शन तुम्हाला देण्यात आला आहे. प्युअर पेट्रोलमध्ये ही गाडी असणार आहे. त्याबरोबर गाडीचं जर ए पिलर बी पिलर पाहिजे काही अशा प्रकारे डिझाईनमध्ये तुम्हाला देण्यात आलेलं आहे. इथं पण अशा प्रकारे रेड लेबलमध्ये डिझायनिंग केलेलं आहे. तर मित्रांनो, गाडीचा ओव्हरऑल लुक जर बघायला गेलं तर चांगल्या प्रकारे डिझायनिंग केलेलं आहे. तर मित्रांनो, आता आपण गाडीचा इंटेरियर बघूया. मित्रांनो, सर्वप्रथम आता आपण ड्रायव्हर साईड डोअर ओपन करूया. तर काही अशा प्रकारे डोअर येणार आहे. यामध्ये तुम्हाला इथे बॉटल होल्डर सुद्धा मिळणार आहे. इथे तुम्हाला विंडोज कंट्रोलचं ऑप्शन आहे. इथून तुम्ही ORM कंट्रोल करू शकता. इथं लॉक अनलॉकचा स्विच देण्यात आलेला आहे. खाली तुम्हाला इथे स्पीकर सुद्धा इन्क्लूड करण्यात आलेला आहे. इथून तुम्हाला चांगल्या सॉफ्ट फिनिशमध्ये इथे तुम्हाला दरवाजा डोअरवर लावलेला आहे. सॉफ्ट टचमध्ये ते तुम्हाला पूर्ण फिनिशिंग बघायला मिळणार आहे.
त्यानंतर मित्रांनो ड्रायव्हर साईड सीट जर बघायला गेलं तर काही अशा प्रकारे येणार आहे. इथून तुम्हाला मॅन्युअली सीट आहे ती ॲडजस्टमेंट तुम्ही करू शकताय. इथून तुम्ही फ्युलचं खाली मागील स्विच आहे तो ओपन करू शकताय. तर मित्रांनो आता आपण गाडीच्या आतमध्ये बसून तुम्हाला पूर्ण फीचर सांगणार आहोत. मित्रांनो पुढे क्लस्टर डिस्प्ले तुम्हाला 6 इंचपर्यंत येणार आहे आणि इथं जर तुम्हाला हा डिस्प्ले येणार आहे 10 इंचपर्यंत. यामध्ये तुम्हाला एवढी स्टिअरिंग कंट्रोल्स तुम्हाला यामध्ये मिळणार आहेत. इथे तुम्हाला Citroenचा प्रीमियम असा लोगो मिळणार आहे. स्टँडर्ड एअरबॅग सुद्धा यामध्ये इन्क्लूड करण्यात आलेले आहेत. तर मित्रांनो पुढील क्लस्टर डिस्प्ले काही अशा प्रकारे येणार आहे, तुम्ही बघू शकता. यामुळे तुम्हाला स्पीड, फ्युअल, त्यानंतर इथे सीट बेल्ट लावला आहे त्यामुळे इथे तुम्हाला रिमार्क पडलेला आहे. इथे तुम्हाला तुमचा हँडब्रेक लागलेला आहे त्यामुळे इथे तुम्हाला रिमार्क दिसून येणार आहे. त्यानंतर मित्रांनो इथं या स्क्रीनमध्ये तुम्हाला बघू शकता रेडिओचा, फोनचा, अँड्रॉइड ऑटो, कारप्लेचा ऑप्शन यामध्ये तुम्हाला मिळणार आहे. ब्लूटूथ सुद्धा तुम्ही यामध्ये इन्क्लूड करू शकता. त्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला खाली हजार्ड स्विचचा ऑप्शन येणार आहे. इथून तुम्ही AC कंट्रोल करू शकता. त्याबरोबरच तुम्हाला खाली इथे C टाईपमध्ये चार्जिंग पोर्ट पण दिलेला आहे. त्यानंतर इथे तुम्हाला 12 वॉटचं सॉकेट चार्जिंग मिळणार आहे. त्यानंतर इथे तुम्हाला मित्रांनो कप होल्डर सुद्धा इन्क्लूड करण्यात आलेले आहेत. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचं मॅन्युअल गिअर शिफ्टिंग तुम्हाला मिळून जाणार आहे. त्याबरोबर इथे पण तुम्हाला 2 मित्रांनो कप होल्डर देण्यात आलेले आहेत. त्यानंतर इथे मित्रांनो हा आर्मरेस्ट सुद्धा आहे. यावर कॅरीबॅग असल्यामुळे दिसत नाही, पण या आर्मरेस्ट स्लाइडेबल आर्मरेस्ट आहे, तुम्ही बघू शकताय. आणि खाली यामध्ये सुद्धा स्पेस भरपूर देण्यात आलेला आहे. त्यावर मित्रांनो यात तुम्हाला ॲम्बियंट लाईट पण मिळणार आहे, तुम्ही बघू शकताय. अशा प्रकारे तुम्हाला यामध्ये ॲम्बियंट लाईट पण बघायला मिळणार आहे. नाईट ड्रायव्हिंगमुळे तुम्हाला हे चांगल्या प्रकारे दिसू शकते. इथे तुम्हाला पूर्ण कीलेस एंट्री आहे. यामध्ये तुम्हाला इथे तुम्ही बघू शकता इंजिन स्टार्ट स्टॉपचा ऑप्शन इथे देण्यात आलेला आहे. त्यानंतर मित्रांनो आता तुम्हाला गाडीचा ग्लोब बॉक्स दाखवतो. ग्लोब बॉक्स काही अशा प्रकारे नाही, यात पण तुम्हाला चांगल्या प्रकारे स्पेस देण्यात आलेले आहे. माझा हात पूर्णपणे आत जातोय, त्यामुळे इथे सुद्धा तुमचं काय असेल ते सामान किंवा तुमचे टॅब्लेट्स वगैरे तुम्ही इथे ठेवू शकता. त्यावर मित्रांनो को ड्रायव्हर साईडची जर सीट जर बघायला गेलं तर इथे तुम्हाला सुद्धा पॉवर विंडोचे कंट्रोल मिळून जाणार आहेत. इथे तुम्हाला ग्लॉसी ब्लॅकमध्ये इथे तुम्हाला हँडल्स देण्यात आलेले आहेत. त्यानंतर मित्रांनो को ड्रायव्हर साईडचा पण तुम्हाला हेडरेस्ट मिळणार आहे. ॲडजस्टेबल हेडरेस्ट यामध्ये तुम्हाला मिळणार आहे. येथे सुद्धा तुम्हाला स्टँडर्ड एअरबॅग्स मिळून जाणार आहेत. इथे तुम्हाला त्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला व्हेनिटी मिरर सोबत सनवायझर मिळणार आहे, बघू शकताय. त्याबरोबर इथे तुम्हाला LED हेडलॅम्प सुद्धा यामध्ये इन्क्लूड करण्यात आलेले आहे फ्रंटमध्ये. त्यानंतर मॅन्युअली इथे ORM तुम्हाला दिलेला आहे, जेणेकरून तुम्ही नाईट ड्रायव्हिंगसाठी याचा वापर करू शकता. ड्रायव्हर साईड सनवायझर बघायला गेलं तर काही अशा प्रकारे येणार आहे. व्हेंडी मिरर यामध्ये इन्क्लूड करण्यात आलेला नाही. तर मित्रांनो आता आपण बऱ्यापैकी पुढील तुम्हाला क्लस्टर पूर्ण दाखवलेलं आहे. तर आता आपण रिअर सीटवर जाऊन तुम्हाला मागील पूर्ण फीचर सांगूया. तर मित्रांनो आता आपण रिअर साईडचा डोअर ओपन करूया. अशा प्रकारे मॅन्युअलीतून डोअर ओपन करून आतील स्पेस बघा, चांगल्या प्रकारे स्पेस आहे. ते बघू शकता मित्रांनो, आरामशीर 3 माणसे इथे बसू शकतात, काही अडचण येणार नाही. यामध्ये सुद्धा तुम्हाला इथे सॉफ्ट फिनिशमध्ये टच येणार आहे. त्यानंतर इथे सुद्धा ग्लॉसीमध्ये तुम्हाला हँडल्स मिळून जाणार आहेत. इथे तुम्हाला पॉवर विंडोज मिळून जाणार आहे. लॉक अनलॉकचा इथं ऑप्शन मिळणार आहे. त्याबरोबर इथे बॉटल होल्डर सुद्धा मिळून जाणार आहे. त्याबरोबर खाली स्पीकर सुद्धा यामध्ये इन्क्लूड करण्यात आलेले आहेत. त्यानंतर मित्रांनो गाडीचे कुशन तुम्हाला फॅब्रिक कुशनमध्ये यामध्ये चांगल्या प्रकारे त्यात मटेरियल वापरलेलं आहे Citroenने. मित्रांनो आता आपण आत बसून तुम्हाला मी सांगतो मागील फीचर्स. तर तुम्हाला बॅक साईडला सुद्धा रिअर AC इव्हेंट देण्यात आलेले आहेत. येथे सुद्धा तुम्हाला टाईप PC चार्जर तुम्हाला 2 दिलेले आहेत. त्याबरोबर मित्रांनो मागील साईडला जर बघायला गेलं तर तुम्हाला येथे सुद्धा पॉवर विंडोचे कंट्रोल मिळून जाणार आहे. तिथे तुम्हाला लॉक अनलॉकचा ऑप्शन मिळणार आहे. येथे पण तुम्हाला ग्रॅब रेल दिलेला आहे. सॉरी हँडल बार सुद्धा इथे तुम्हाला मिळून जाणार आहेत. त्यानंतर मित्रांनो इथे सुद्धा तुम्हाला LED हेडलॅम्प मागील पॅसेंजरसाठी देण्यात आलेला आहे. इथून तुम्ही मॅन्युअली ऑन ऑफ करू शकता. त्यावर मित्रांनो मागील पॅसेंजरसाठी सुद्धा इथे Citroenने तुम्हाला हेडरेस्ट दिलेले आहेत. ॲडजस्टेबल हेडरेस्ट आहे, तुम्ही बघू शकताय. पण पॅसेंजरसाठी येथे हेडरेस्ट उपलब्ध करून दिले आहेत. त्याबरोबर मित्रांनो तुम्ही मागे पार्सल ट्रे सुद्धा बघू शकता. चांगल्या मोठ्या प्रकारे मागे सुद्धा पार्सल ट्रे आहे. त्यानंतर मित्रांनो सेकंड टॉप मॉडेल असून सुद्धा यामध्ये तुम्हाला आर्मरेस्ट सुद्धा दिलेला आहे, तुम्ही बघू शकताय. 2 कप होल्डर सोबत तुम्हाला इथे आर्मरेस्ट मिळणार आहे. तुम्ही तुमचे कप होल्डर ठेवू शकता, इथे तुमचे टॅब्लेट्स वगैरे तुम्ही ठेवू शकता. तर मित्रांनो मागील साईडने जर पुढील डॅशबोर्ड बघायला गेला तर काही अशा प्रकारे डॅशबोर्ड येणार आहे, तुम्ही बघू शकताय. तर आणि स्पेस जर बघायला गेला तर खूप चांगल्या प्रकारे स्पेस आहे. आता माझ्या हाईटनुसार
ड्रायव्हर साईड जी सीट आहे ही बऱ्यापैकी बी पिलर पर्यंत आहे आणि तुम्ही स्पेस घेऊ शकता चांगल्या प्रकारे सुद्धा इथे तुम्हाला मागे स्पेस मिळून जातात. तर मित्रांनो बऱ्यापैकी आता आपण गाडीचा लुक बघितलेला आहे. तर मित्रांनो आता गाडीचा आपण ओव्हरऑल लुक बघितलेला आहे. गाडी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि या गाडीची प्राइस ऑन रोड 12 लाख रुपये आहे. तर यांचा मोबाईल नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिला आहे. तिथे जाऊन तुम्ही गाडीची अधिक माहिती घेऊन गाडी बुकिंग करू शकताय. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.